सिद्ध रामेश्वरांनी स्थापन केलेले 68 शिवलिंगाची पवित्र भूमी आणि महाराष्ट्रातील इतिहास, परंपरा, आधुनिकतेचा संगम असलेलं शहर म्हणजे सोलापूर. अभिजित शिजूळ मित्राच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची जी बेल बटन आहे तिला ऑल वरती सेट करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण आलो आहे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर जिल्हा हा ओळखला जातो सिद्धेश्वर महाराज हे मंदिर, समाधी मंदिर आहे. त्यासाठी सोलापूर खूप प्रसिद्ध आहे. बरेचसे बाहेरून भाविक त्या ठिकाणी दर्शनास येतात, पण त्याला लागूनच हा आहे सोलापूरचा भुईकोट. आता मी जिथे उभा आहे तो आहे सोलापूर भुईकोट. आपण सोलापूर भुईकोट बघून आपण सोलापूरमधील जे पुरातन मंदिर आहे, जसं मल्लिकार्जुन मंदिर, राम मंदिर आणि जुने दत्त मंदिर आणि सिद्धेश्वर महाराजाचं मंदिर आणि त्या ठिकाणी सिद्धेश्वर महादेवाचं मंदिरसुद्धा आहे. आपण ते सुद्धा बघणार आहे. आणि खूप शांत आणि निर्मळ परिसर आहे सोलापूरमध्ये. मध्यभागी हा भुईकोट आहे आणि त्याला लागूनच पलीकडे जे सिद्धेश्वर तलाव आहे त्या ठिकाणी सिद्धेश्वर मंदिर आहे. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आज जाणून घेऊया सोलापूरबद्दल. कपिल सिद्ध मल्लिकार्जुन या ठिकाणी. आणि हे जे मंदिर आहे ना, आपण आत समोर जेव्हा प्रवेश करतो तेव्हा मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती आपल्याला सुंदर असा नगारखाना आपल्याला बघायला मिळतो. आणि आतमध्ये आल्यानंतर ना आपल्याला चोहो बाजूनं बंदिस्त भक्कम अशी तटबंदी या मंदिराला आहे. आणि त्याच आजूबाजूला पूर्ण आपल्याला देवडा दिसते आणि आतमध्ये मुख्य मंदिर आहे. कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. मंदिराभोवती सुमारे 20 फूट उंचीची दगडी तटबंदी आहे. या तटबंदीतील दुमजली प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर नगरखाना आहे. 3 दर्शन मंडप, सभा मंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. असे सांगितले जाते की सिद्ध रामेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंगांपैकी 65वे शिवलिंग हे मल्लिकार्जुनाचे आहे. ही शिवपिंडी आकाराने मोठी आहे व उत्सवाच्या वेळी त्यावर धातूचा मुखवटा लावला जातो. सोलापूरच्या ग्रामदेवताचा मान असलेल्या शिवयोगी सिद्ध रामेश्वर ज्या देवताची आराधना व उपासना करीत ते दैवत म्हणजे कपिलसिद्ध मल्लिकार्जुन होय. श्रीशैल मल्लिकार्जुनाचे एक रूप असलेल्या मल्लिकार्जुनाचे प्रसिद्ध मंदिर सोलापूरच्या बाळीवेस परिसरात स्थित आहे. कलाकुसर, नक्षीकाम, स्थापत्य कौशल्य या सर्वांचा सुंदर नमुना असलेले मल्लिकार्जुनाचे मूळ मंदिर पूर्वी येथील भुईकोट किल्ल्यात होते. होळी मंदिरातील शिवलिंगासह ते येथे स्थलांतरित करण्यात आले. या शिवलिंगात शिव आणि शक्ती एकात्म स्वरूपात वास करीत असतात. या मंदिराची आख्यायिका अशी की 12व्या शतकात येथे कलचुरी घराण्याचे राज्य असले तरी सोनलगी चे आधिपत्य राजा नन्नप्पा आणि राणी समलादेवी यांच्याकडे होते. श्रीशैल मल्लिकार्जुन येथून परतलेल्या बालयोगी सिद्धराम यांच्या मनात सोनलगी येथे मल्लिकार्जुनाचे देवालय बांधण्याचा विचार होता. त्यांनी तो बोलून दाखवला. त्याच्या दुसऱ्या दिवशी राणी चमलादेवी त्यांच्या आश्रमात आली. तिने सांगितले की गुरु रेवणसिद्ध यांनी दर्शन देऊन तुम्हाला लागेल तेवढी जमीन द्यावी अशी आज्ञा केली. अशा प्रकारे जमीन मिळाल्यानंतर तेथे भव्य मंदिर बांधण्याचा निर्धार सिद्धराम यांनी केला. या मंदिरातील शिवलिंग एका ठिकाणी गाडलेले होते. ते कपिल गायीमुळे सापडल्यामुळे त्यास कपिलसिद्ध मल्लिकार्जुन असे नाव देण्यात आले. मंडळी, सोलापूर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते ऐतिहासिक श्री सिद्धेश्वर मंदिर. आणि आता आम्ही पोहोचलो आहोत याच पवित्र आणि ऐतिहासिक वास्तूमध्ये. मंदिराच्या चारही बाजूंच्या तलावाचं हे शांत आणि विलोभनीय दृश्य मनाला एकदम प्रसन्न करून टाकतं. सोलापूरच्या या मुख्य आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्रात आल्यावर एक वेगळीच ऊर्जा अनुभवायला मिळते. सिद्ध रामेश्वर मंदिर सोलापूर जिल्ह्यातील एक मंदिर आहे. हिंदू धर्म आणि विशेषतः लिंगायत समाजासाठी हे पवित्र आहे. मंदिर परिसरात एक तलाव आहे. सोलापुरातील भुईकोट किल्ल्यापासून पुढे सरोवराच्या मध्यभागी स्थित सिद्ध रामेश्वर मंदिर हे भगवान सिद्ध रामेश्वरासाठी पवित्र आहे, ज्यांना भगवान शिव आणि भगवान विष्णूचा महान भक्त मानले जाते. श्री सिद्ध रामेश्वरांनी समाधी घेतलेली ती जागा असल्याने हे मंदिर भाविकांसाठी पवित्र आहे. मुख्य मंदिराच्या परिसरात एक गर्भगृह आहे ज्यामध्ये सिद्ध रामेश्वराची मूर्ती आहे. तसेच मुख्य प्रांगणात 68 शिवलिंग आहेत जी गुरु सिद्ध रामेश्वरांनी स्थापित केली होती.
अमृतिंग आणि गणेश मंदिरांचा समावेश आहे. चांदीचा गुलामा असलेला नंदी आणि विठोबा आणि रुक्मिणीचे मंदिर आणि इतर विविध देवदेवतांचा एक भाग आहे. मंदिराच्या मध्यभागी सिद्धरामेश्वरांची संगमरवरी समाधी आहे. येथे सर्व भाविकांना महाप्रसाद दिला जातो. मकर संक्रांताला गड्डा नावाची वार्षिक तीर्थयात्रा सुरू होते. तेव्हा गड्डा यात्रा उत्सव सुरू होतो आणि 15 दिवस चालतो. या मंदिरात 1000 वर्षाची परंपरा असलेली यात्रा दरवर्षी साजरी केली जाते. विविध ठिकाणून भाविक या यात्रेला उपस्थित राहतात. नंदी ध्वजांची पूजा, होम, अक्षता, सोहळा असे विविध धार्मिक विधी या यात्रेत 5 दिवस संपन्न केले जातात. आपण सिद्धेश्वर महाराज यांचं समाधीचं आपण दर्शन घेतलं आणि त्यासोबतच सिद्धेश्वर महादेवाचे त्या ठिकाणी मंदिर आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपण दर्शन घेतलेलं आणि खूप शांत आणि सुंदर परिसर आहे. आणि सोलापूरमध्ये कर्नाटकमध्ये बरेचसे पर्यटक या ठिकाणी, भाविक या ठिकाणी दर्शनास येतात. हे निदर्शनास पडते. आणि आज सकाळी सकाळी आम्ही दर्शनासाठी आलो होतो, त्यामुळे आमची आरती आमच्या हाती लागली. सकाळी आम्ही आरती पण अटेंड केली. सिद्धेश्वर मंदिराचे दर्शन घेतल्यावर आमचा आजचा पुढचा प्रवास वळला तो सोलापूरच्या ऐतिहासिक वारशाकडे, म्हणजे सोलापूरच्या भव्य भुईकोट किल्ल्याकडे. भुईकोटचा हा दुसरा दरवाजा आहे, शहर दरवाजा. या दरवाजावर तुम्ही बघू शकता की भक्कम असे 2 बुरुजमध्ये या दरवाजाचं बांधकाम आणि अजून भक्कमपणा या दरवाजाला अजून पण लागून आहे. आणि वरती बघू शकता तुम्ही, वरती 2 शरवशिल्प आपल्याला नजरेस पडेल आणि त्या आतमध्ये एक पारसी किंवा उर्दू भाषेमध्ये आपल्याला एक शिलालेख आपल्याला नजरेस पडतो. आणि आतमध्ये बघू शकता तुम्ही सागवानी दरवाजा आजही त्या शहर दरवाजाच्या आतमध्ये अजून सुद्धा साबूत आहे. चला तर आतमध्ये आपण प्रवेश करू. सोलापूर शहर व भुईकोट किल्ला इसवी सन 1758 मध्ये मराठ्यांच्या ताब्यात आले. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी सोलापूरचा किल्लेदार खलीलुद्दीन याच्याशी संधान साधून त्याला 25,000 रुपयांचा इलाका दिला व हा किल्ला मिळवला. अर्धे शतक हा किल्ला व शहर मराठ्यांकडे होते. पुढे शेवटच्या मराठा युद्धात ब्रिटिश जनरल मन्नो याने किल्ल्यात 4 दिवस वेढा घातला व 14 मे 1818 मध्ये तो जिंकला. यानंतर किल्ल्यातील मंदिरात जाण्यास सर्वसामान्य भाविकांना बंदी घालण्यात आली. पुढे या ठिकाणी केलेल्या उत्खननामध्ये मंदिराचे काही खांब आढळले. तेव्हा तत्कालीन संत व समाजसुधारांनी हे खांब व अन्य सामग्री वापरून बाळीवेस येथे श्री मल्लिकार्जुनाचे भव्य मंदिर बांधले. सोलापूरचा भुईकोट किल्ला हा सपाट जमिनीवर बांधलेला एक ऐतिहासिक आणि प्रसिद्ध किल्ला आहे. हा किल्ला सोलापूर रेल्वे स्थानकापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर सिद्धेश्वर तलावाच्या काठावर वसलेला असून इतिहास प्रेमींसाठी हे एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. हा किल्ला 14व्या शतकात बहमनी राजवटीत बांधला गेला. या किल्ल्याला दुहेरी तटबंदी आणि 23 बुरुज आहेत. तर मंडळी, हे जे पाणी दिसतंय ना, हे सिद्धेश्वर तलाव आहे आणि त्याला लागूनच ही जी दिसते आपल्याला, ही पहिली तटबंदी आणि ही दुसरी तटबंदी. असं दुहेरी तटबंदी या सोलापूर भुईकोटला आहे. त्यामुळे हा भुईकोट एकदम मजबूत आणि सुस्थितीत आपल्याला नजरेस पडतो. सोलापूर शहरात अनेक जुने राजवाडे बघायला मिळतात. त्यासोबतच पुरातन मंदिरं, त्यापैकी म्हणजे राम मंदिर, दत्त मंदिर, रेवण सिद्धेश्वर मंदिर, काळजापूर मारुती मंदिर, रूप भवानी आई मंदिर, खंडोबा मंदिर व मार्कंडेय मंदिर विशेष बघण्यासारखे आहेत.
मित्रांनो, अशा प्रकारे सोलापूर आपण दर्शन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला घडवलेलं आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमधून नक्की कळवा. आणि मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातील जी कोणी व्हिडिओ बघत असतील त्यांनी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओवर एक लाईक केले बगैर राहू नका. आणि मित्रांनो, या व्यतिरिक्त आपण आता उद्याचा जे दिवस आहे त्या ठिकाणी मी अक्कलकोट दर्शनासाठी जाणार आहे. आपण अक्कलकोटचं दर्शनमध्ये आपण बरेचसे त्या ठिकाणी सुद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आणि समाधी मंदिर आणि आजूबाजूला अक्कलकोटमध्ये दर्शन आपण घेणार आहेत. तर चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परत करूया. तोपर्यंत थांबरा.